जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण छानसं ध्यान करणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत की त्या विठू माऊलीच्या थोडंसं जवळ जाण्याचा. चला तर मग जाऊया मनाच्या वारीला. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे एका कम्फर्टेबल अशा पोझिशनमध्ये बसायचं आहे. जर शक्य असेल तर शवासनामध्ये झोपू देखील शकता. साधारणतः 20 ते 25 मिनिटं आपल्याला डिस्टर्ब होणार नाही अशा जागेवरती तुम्ही बसायचं आहे किंवा झोपायचं आहे. आणि शरीराची कोणतीही हालचाल त्या पूर्ण प्रॅक्टिसमध्ये करायची नाही आणि डोळे बंदच असू द्या. सगळ्यात शेवटी जेव्हा मी सांगेल तेव्हाच डोळे उघडा. छान असा अनुभव येण्यासाठी शक्य असल्यास हेडफोनचा यूज करा. चला तर मग एका कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा किंवा शवासनामध्ये झोपा. आता लक्ष हळूहळू आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे घेऊन या. काही आवाज ऐकू येत आहेत का? कोणाच्या बोलण्याचा आवाज, पंख्याचा आवाज, काही संगीताचा आवाज किंवा कुठेतरी दूर एका गाडीचा आवाज. लक्ष या आवाजांकडे. हा आवाज चांगला, वाईट असा कोणताही विचार न करता लक्ष केवळ आवाजाकडे. आता लक्ष हळूहळू जे काही स्पर्श जाणवत आहेत त्याकडे घेऊन या. हवेचा अंगाला होणारा स्पर्श, आपण जे अंगात कपडे घातले आहेत त्या कपड्यांचा शरीराला होणारा स्पर्श, आपण जे काही अलंकार घातले असतील त्याचा स्पर्श, आपण ज्या जमिनीवर बसलो आहोत किंवा झोपलो आहोत त्या जमिनीचा स्पर्श, हात मांडीवर ठेवले असतील तर त्या हाताचा स्पर्श. अशा सगळ्या स्पर्शांचा अनुभव घ्या. श्वास आत घेताना, श्वास बाहेर सोडताना नाक आणि ओठांच्या मध्ये काही स्पर्श जाणवतो आहे का? लक्ष त्याकडे. आता लक्ष हळूहळू आपल्या शरीराकडे घेऊन या. शरीराची आत्ताची जी स्थिती आहे त्याकडे मनानेच बघा. आपण झोपलो आहोत, आपण बसलो आहोत, या स्थितीकडे त्यामध्ये कोणताही बदल न करता, हालचाल न करता केवळ मनाने बघा. आता हळूहळू शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे आपण लक्ष घेऊन जाणार आहोत. सुरुवात आपल्या पायांपासून. आता लक्ष आपल्या उजव्या पायाकडे घेऊन जा. पायाची बोटं, तळवा, पायाचा घोटा, पायाच्या पोटऱ्या, उजव्या पायाचा गुडघा आणि त्यानंतर उजव्या पायाची मांडी. आता लक्ष हळूहळू डाव्या पायाकडे घेऊन या. डाव्या पायाची बोटं, तळपाय,
पायाचा घोटा, पायाच्या पोटऱ्या, गुडघा आणि मांड्या, दोन्ही पाय पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स. आता लक्ष हळूहळू आपल्या कटी भागाकडे घेऊन या. जो भाग जमिनीला स्पर्श करत आहे त्या स्पर्शाचा अनुभव घ्या. जर कुठे ताण जाणवत असेल तर लक्ष त्याकडे. तो ताण मनानेच घालवायचा प्रयत्न करा. आता हळूहळू लक्ष आपल्या नाभीकडे घेऊन या. श्वासाबरोबर जी पोटाची हालचाल होत आहे मनानेच त्याकडे बघा. त्या हालचालीमध्ये कोणताही बदल करू नका, फक्त मनानेच त्याकडे बघा. आता लक्ष हळूहळू आपल्या छातीकडे. प्रत्येक श्वासाबरोबर जी छातीची हालचाल होत आहे, काही श्वासाचा स्पर्श जाणवत आहे का? हृदयाची धडधड जाणवत आहे का? जाणवत असल्यास लक्ष त्याकडे. आता हळूहळू लक्ष आपल्या खांद्यांकडे घेऊन जा. या खांद्यांवर सतत काही ना काहीतरी भार असतो. असा काही भार जाणवत आहे का? जाणवत असल्यास मनानेच तो भाग शिथिल, रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. आता लक्ष हळूहळू उजव्या हाताकडे घेऊन जा. वरून खालच्या दिशेने उजव्या हाताचा दंड, कोपर, मनगट आणि हाताचा तळवा, संपूर्ण उजवा हात. आता लक्ष डाव्या हाताकडे. डाव्या हाताचा दंड, मनगट, हाताची बोट, संपूर्णपणे हात शिथिल, रिलॅक्स. आता लक्ष आपल्या पाठीकडे घेऊन या. कटी भागापासून ते मानेपर्यंत एक एक मणका, एक एक स्नायू रिलॅक्स, शिथिल. आता लक्ष आपल्या चेहऱ्याकडे घेऊन या. चेहऱ्याचे कोणते स्नायू ताणले आहेत का? दोन्ही दात एकमेकांवरती घट्ट आवळून धरले असतील तर ते हलकेच सेपरेट करा. चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत. चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स. आता लक्ष आपल्या मस्तकाकडे, डोक्याकडे घेऊन या. आत्ता मनामध्ये जे काही विचार येत आहेत त्या विचारांकडे बघा. हा विचार चांगला, हा विचार चांगला नाही, असा कोणताही विचार न करता केवळ त्या मनाच्या स्थितीकडे बघा. विचार येतात त्याप्रमाणेच विचार निघूनही जातात. त्याकडे एक साक्षी भावाने बघा. आता लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये घेऊन या. सतत बहिर्मुख असलेले मन आज आपण थोडेसे अंतर्मुख करूया. आज आपण थोडे आतमध्ये डोकावून पाहूया.
माझे मन, मनामध्ये येणारे विचार आणि त्यांना असलेली भावनेची झालर, या बाबतीत आपण आज थोडे सजग होऊन त्याकडे पाहूया. कोणते विचार मनात आले की मी अस्वस्थ होते आणि कोणते विचार मला सुखावून जातात, हे आता थोडेसे शोधायला सुरुवात करूया. मनाची जी आत्ताची स्थिती आहे त्याकडे एक साक्षी भावाने बघा. पहाटेची वेळ, सकाळचे विधी, अंघोळ उरकून देवपूजा करून मी बाहेर अंगणात आले. तुळशीजवळ दिवा लावला. रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे हवेत एक सुखद असा गारवा होता. त्या ओल्या मातीचा, पायाला होणारा तो मऊ आणि थंड स्पर्श, त्याचा अनुभव घ्या. मध्येच हवेची एक झुळूक येते आणि अंगावरती शहारा येतो. मी डोळे बंद केले आणि तुळशीला नमस्कार केला. आणि दूर कुठून तरी काहीतरी आवाज कानावर पडत होता. मी हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने चालायला लागले. चालत होते आणि हळूहळू लक्षात आले की हा तर हरिनामाचा गजर. एक वेगळ्या प्रकारची ओढ जाणवत होती आणि मी त्या आवाजाच्या दिशेने जात होते, चालत होते. मध्येच मोगऱ्याचा तो सुगंध, प्रसन्न असं ते वातावरण. आता आवाज अधिकच स्पष्ट होत होता. टाळ मृदुंगाच्या सहित तो हरिनामाचा गजर आणि समोर काय तो अथांग वारकऱ्यांचा भक्तिसागर. हो, भक्तिसागरच. पंढरपूरच्या वाटेने चाललेले ते हजारो वारकरी, त्यांची पावलं, हातात टाळ आणि मुखामध्ये नाम. ऊन, पाऊस कसलीच तमा न बाळगता ते वारकरी चालले होते त्यांच्या विठू माऊलीला भेटायला. ही केवळ एक परंपरा नसून ही तर भक्तीची चालती बोलती नदीच आहे जणू. आणि ते पाहून मी अक्षरशः भक्ती रसामध्ये न्हाऊन निघाले. एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा माझ्या अंगामध्ये संचारली होती. इथे न कोणी पुरुष होतं, न कोणी स्त्री होती, न कोणाची जात होती, न कोणाचा पंथ होता, न कोणी श्रीमंत होते, न कोणी गरीब होते. ते केवळ होते भक्त. भेटायला चालले होते आपल्या माऊलीला. आणि तो देखील तिथे बसला नव्हता बरं. उभा होता त्याच्या भक्तांची वाट पाहत. प्रत्येक पावलामध्ये जाणवत होते ते केवळ आणि केवळ समर्पण आणि भक्तिभाव. मी तुझा आहे आणि परत तुझ्याकडेच आलो आहे. ते वातावरण पाहून लक्षात आले की ही वारी म्हणजे केवळ एक प्रवास नाही. हे तर शरीर भान हरपून
भक्तिभावाने चालणे म्हणजे वारी. खरं तर ही एक अंतप्रवासाची सुरुवातच. आणि मग हळूहळू असे भासायला लागले की हे वारकरी नसून प्रत्येक वारकऱ्यांमध्ये तो विठोबाच तर आहे. एखादा थकलेला, त्याला पाणी देणारा तोच. एखादा एकटा पडला तर त्याला साथ देणाराही तोच. आणि आपण हरलो तर हात पकडून म्हणणारा, ए चल देऊळ आलं, हा देखील तोच. या चराचरामध्ये तोच विठोबा तर आहे. हे सैरभैर धावणारे मन आज इथे अगदी शांत झाले होते. त्याला आस होती ती केवळ माऊलीच्या भेटीची. न संसाराची चिंता वाटत होती, आणि अचानक मन भरून आले. डोळ्यामध्ये पाणी तरळले. मी घट्ट असे डोळे बंद केले. आणि समोर कोण? तर तो निर्गुण, निराकार, भक्ताच्या पोटी ते सगुण रूप घेतलेले साक्षात माऊली माझ्या समोर उभे होते. हो हो, चक्क माझ्या समोर उभे. त्या गाभाऱ्यामध्ये मी आणि माझ्या समोर माझी माऊली. त्या गाभाऱ्याचे ते शांत असे वातावरण, एक प्रकारचा गारवा जाणवत होता. तुळशीपत्र, चंदनाचा गंध वातावरणात दरवळलेला होता. तुपाचा तो दिवा तरळत होता. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. गळ्यामध्ये तुळशी माळा, कमरेभोवती ते पितांबर, कानामध्ये मत्स्यकुंडल, गळ्यात कौस्तुभ रत्न. रूप सावळेच, पण तरी हा शृंगार किती त्याला शोभून दिसत होता. भाळी तो चंदनाचा टिळा, अगदी कपाळापासून नाकापर्यंत किती तो उठून दिसत होता. हे रूप पाहून काय अवस्था झाली असेल त्या तुकोबांची, आणि आज तशीच अवस्था झाली आहे माझी. डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता. मी म्हंटल, माऊली हे खरं आहे का? आणि तेवढ्यात आवाज आला, हो का नाही. थोड्या वेळ मी कावरीबावरी झाले, काही समजेना. मी म्हंटल, तू तू कसा काय आला इथेच माऊली? माऊली म्हणाले, मी इथेच तर उभा आहे माझ्या भक्तांसाठी. एक नाही तर गेली 28 युगे मी इथे भक्तांसाठीच तर उभा आहे. मग मी म्हंटल, पंढरी येणाऱ्या प्रत्येक भक्तालाच माऊली तू भेटतोस का? माऊली हसले आणि म्हणाले, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम, सेवाभाव आहे, त्याग आहे, त्या प्रत्येक भक्ताला मी भेटतो. मग त्यासाठी प्रत्येक वेळी पंढरीलाच येण्याची गरज नाही. डोळ्यातून पाणी येऊ लागले, मन भरून आले. मी म्हणाले, माऊली कंटाळा आला आहे या संसाराचा. हा संसाराचा गाडा ओढता ओढता थकून गेले रे मी.
कुठेच विसावा मिळेना, कुठेच मन स्थिर नाही. मग माऊली म्हणाले, मी आहे ना या विसाव्याचे ठिकाण. मग अचानक लक्ष त्याच्या भाळी असलेल्या त्या टिळ्याकडे गेले. मग लक्षात आले, अरे हा टिळा आणि तो गुगल मॅपचं साईन सेमच तर आहे. विचार केला की दोघेही खरंच अंतिम पोहोचण्याचे ठिकाण, फायनल डेस्टिनेशन हेच तर आहे. तो पांडुरंगाचा टिळा हे दर्शवतो की तुला शेवटी इथेच पोहोचायचं आहे. केवळ तू तुझी वाट शोध. आपण सगळेच प्रवासी चालत असतो, भटकत असतो आणि प्रवास करताना आनंद घेत असतो. जर हा आनंद नसेल तर क्षणभर थांबावे, क्षणभर विचार करावा. श्वास घेऊन विचार करायचा आनंद घेतो आहे ना. कारण फायनल डेस्टिनेशन, अंतिम स्थान हे तर निश्चित आहे. पण हा आयुष्याचा प्रवास आपण कसा करणार आहोत हे आपल्यावरती अवलंबून आहे. माऊली म्हणाले, तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखद प्रसंग आठव. ज्यावेळी तुझ्यावर अन्याय झाला, काही व्यक्तींबरोबर तू चांगली वागली तरी देखील त्या तुझ्याशी चांगल्या वागल्या नाहीत. त्यांना आठव आणि हे आठव की त्या व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, असे प्रसंग तुझ्या आयुष्यात आले हे तुला काहीतरी शिकवण्यासाठीच. आता इथून पुढे हा मनाचा लगाम आता तू तुझ्या हाती घे. ज्या गोष्टी, व्यक्ती नकारात्मकता घेऊन येतात, अशा विचारांना आपल्यापासून दूर ठेव. अत्यंत सजगपणे तू ठरव की कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे आहे. मनामध्ये विचार येणार, त्याप्रमाणेच विचार निघूनही जाणार. प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी मनाप्रमाणेच होतील असे देखील नाही. पण सजगपणे सकारात्मक गोष्टींना तू प्राधान्य दे. आज तू स्वतःशीच हा संकल्प कर की मी मला दिलेले हे आयुष्य भरभरून आणि आनंदाने जगेल आणि इतरांना देखील आनंद देईल. मनानेच स्वतःच्या हाताने आपल्या पाठीवर एक शाबासकीची थाप मार. कोणी दुसरे तुझे कौतुक करो न करो, मला तुझा अभिमान आहे. तुझ्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या व्यक्ती आहेत, कठीण प्रसंगी ज्यांनी कोणी तुला मदत केली, जे काही नातेसंबंध आहेत, अशा सगळ्या व्यक्तींना आठव आणि आज मनापासून त्यांचे आभार मान. त्या शेतकऱ्याचे आभार मान. दिवसभर तो राब राब राबतो, त्यामुळे तुला 2 वेळचे अन्न मिळते. त्या निसर्गाचे आभार मान, जो हातचे काहीही न राखता हा सूर्यप्रकाश, ही शुद्ध हवा तुला देतो. या शरीराचे आभार मान, या पंच ज्ञानेंद्रियाचे आभार मान की ज्यामुळे तू या सृष्टीचा अनुभव घेऊ शकतेस. मनामध्ये एक प्रकारचे समाधान आणि संतुष्टीची भावना. आणि तो पांडुरंग
माझ्या हृदयामध्ये वसलेला आहे ही जाणीव. आज एक प्रकारची शांती जाणवत आहे, एक प्रकारचं समाधान जाणवत आहे. या अनुभवाबरोबरच मी थोड्या वेळ तिथेच उभी राहिली. आणि मनाशी दृढ संकल्प केला की मी ही जी आयुष्याची वारी आहे ती आनंदात, जगेल. आणि मीच नाही तर शक्य आहे तेवढ्यांना हा आनंद देत देत मी हा आयुष्याचा प्रवास करेल. हळूहळू लक्ष पुन्हा एकदा आपल्या श्वासावरती. आत्ताची जी मनाची स्थिती आहे, एक प्रकारची शांती जाणवत आहे, त्याचा अनुभव घ्या. एक समाधानाची भावना. लक्ष हळूहळू आपल्या शरीराकडे घेऊन या. हे अंतर्मुख झालेले मन आता पुन्हा एकदा आपल्याला बहिर्मुख करायचे आहे. ही वारी म्हणजे संसार करता करता परमार्थच, याचा आज अनुभव येत आहे. आजूबाजूचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीराला जे काही स्पर्श जाणवत आहेत ते पुन्हा एकदा जाणून घेऊया. हळूहळू हाताच्या बोटांची, पायाच्या बोटांची हालचाल करूया. डोळे बंदच असू द्या. जर झोपलेले असाल तर एका कुशीवर वळायचं आहे आणि डोळे बंदच ठेवून त्या जागेवर उठून बसायचं आहे. हळूहळू दोन्ही तळहात एकमेकांवरती त्यांचं घर्षण करायचं आहे आणि हलकेच ओंजळ आपल्या डोळ्यांवरती ठेवायची आहे. एक प्रकारची ऊब जाणवेल. आणि जेव्हा शरीर अलाव करेल तेव्हा हळूहळू ओंजळीच्या आतमध्येच डोळे उघडायचे आहे. चेहऱ्यावर एक हास्य आणि मनामध्ये एक समाधानाची भावना. जय जय राम कृष्ण हरी.